विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला. अकराव्या शतकाच्या अखेरीस शिल्हार घराण्यातील राजा भोजने हा किल्ला बांधला. 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विजयदुर्ग किल्ला जिंकला होता. कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा संभाजी आंग्रे आणि तोळोजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसे आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचं म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत. ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. ही भिंत स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबत, मचवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्याचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत, म्हणून पाश्चात्यांचं जहाज गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतींमुळं विजयदुर्ग अभेद्य राहिला.